आणखी फक्त 15 सेकंद. छान जमलेला आहे, चांगला प्रयत्न आहे. स्पीकर सुद्धा असं किती सोपं 2 3 4 आणि 5. एक दीर्घ श्वास, एक दीर्घ श्वास. त्याच्यातून आता शैलस्थितीचा फायदा आता बैठक स्थितीतून पाडणार आहोत. त्यासाठी शैलस्थितीतून बैठक स्थिती एकदा हाताच्या कोपरात दोनदा बैठक पाठीच्या हातावरून भार होतो, सगळा भार पाठीच्या हातावर. त्याच्यातून आता पश्चिम उत्तानाचा ठरवतात. आपल्या शरीराच्या पुढच्या भागाला पूर्व भाग म्हणतात, भागाला पश्चिम भाग म्हणतात. या आसनात आपल्या शरीरात असणाऱ्या सर्व नाड्या किंवा आपण शिरा म्हणतो त्या एकाच ठिकाणी दाबले जातात. म्हणून याला पश्चिम उत्तान असे म्हटले जाते. एकदा फक्त श्वास घ्यायचा, दोनदा श्वास सोडून दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे. अंगठे पकडता नाही आले तर बोटे पकडायचे, बोटे पकडायचे, अंगठे पकडायचे आणि तीनदा श्वास सोडत सावकाश हाताचे कोपरे जमिनीला टेकलेले. तुम्हाला असं छान वाटलं तुम्ही केले तर काळ्या बाजू किंवा ठीक आहे. मला कपाळ पूर्णपणे टेकलेला आहे. अजून थोडं त्यांनी पुढे त्याच्यानंतर पाठीचा कणाही सरळ होईल. पण ठीक आहे, थोड्या सरावाने शक्य होईल. ठीक आहे. किती सोडला एकदम फक्त मान दोनदा हात जागे. याच्यातून आता पुढचं आसन पाहणार आहे. वज्रासन योगचा प्रकार पहिला. त्यासाठी आपल्याला वज्रासनाची स्थिती घ्यावी लागेल. तर ती घेण्यासाठी डाव्या पायाने उजव्या पायाने दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवावे आणि मागे पाय टाकून या टाचावर आपले बैठक स्थिर करायचे. याच्या वज्रासन योगचा प्रकार एकदा श्वास घेत दोन्ही हात आपल्या जागेवर एकमेकांवर हात ठेवायचे. दोनदा श्वास घ्यायचा आणि मागे वळायचे. हाताचे बोटे छातीशी जोडलेले ठेवायचे. हे बघताना बोटे आपोआप जोडले जातात. आपोआप जातात. श्वास अनुवटी जमिनीला टेकवायची. नाही अनुवटी टेकवता आलं तर कपाळ टेकवलं तरी चालेल. असं स्थिती पूर्ण चांगला प्रयत्न 15 सेकंद आणखी 15 सेकंद स्थिती सोडा. एक श्वास घेत श्वास दोन हात उचलले. आता घेतलेल्या एकदा हात पकडले, दोनदा हात चौघाला बसायचं. डावा पाय सरळ, मग उजवा पाय सरळ ठेवायचा. याच्यातून आता उभा राहणार. एक बार डावा पाय उजवा पाय दंड स्थिती. याच्यातून आता एक पाय पुरुषासन दंड स्थिती. एकदा श्वास घेत डाव्या पायाच्या डाव्या पायाचा प्रभाव आपल्या उजव्या पायाच्या मांडीला लावायचा. टाच आपल्या पॅन्टच्या मध्ये शेवटीला लागली पाहिजे. टाच ठीक आहे. तुम्ही हात बाजूने दोघांना वर डोक्याच्या दिशेने वर दंड कानाला जोडलेले सगळे शरीर वर खेचायचे घेतलेल्या स्थितीत आहे. आपण 15 सेकंदात सोडून दुसऱ्या बाजूने आपण
घेतलेले स्थिती सोडणार एक दोन हा प्रकार पुन्हा दुसऱ्या पायाची घडी एक दोन नंतर कानाला घेतलेल्या स्थिती करायचं कालावधी मुलांना सुरुवात केली ठीक आहे चालेल आता लक्षात आता पुढे आपण पण करून पाहूया हा ठीक आहे सर्वांना आता मी मगाशी दाखवलं भेटत कसं यायचं हा चला एकदा हात प्रक्रियेप्रमाणे टिकवा सगळ्यांनी तुम्ही करायचा आता बघा तुम्ही आमच्या बरोबर ठेवत नसेल ते एकमेकांना काय होणार माझ्या सगळं केल्यानंतर काय करणार चला एकदा तुम्ही हात आपल्या डोक्याजवळ दोनदा डावा पाय सरळ करायचा मग उजवा पाय सरळ तुम्ही पाय दोन घ्यायचे समोर सरळ करायचा ती झाली बैठकीतून आता आपण एका डाव्या पायाची पुढे ग्रहण करा दुसऱ्या पायाची पुढे ग्रहण करा चौथ्याची कसा हाताने सापडणार आणि चौथ्याची सरळ दंड पूर्ण आता मी तुमच्या वर्गाची सगळी सूत्र निश्चिताकडे देत आहे की तुम्ही वेळ लावण्यासाठी मला काही कमरेला काही मानवी असेल काही करायचं असेल तर थोडं करा काढून ठेवा दोन्ही पॅटर्नचा घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण एक माईक वरून आवाज नाही आला तर ती कशी करते ते तुम्ही पाहू शकता त्याच्याप्रमाणे करायचं एक मुवमेंट करायचं आहे एकदा हात कमरेवरचा आहे दोन ला सावकाश मान घ्या दोन तीन ला कमरे सरळ तीन चार ला मान पाठीमागे घ्या पाच ला मान सरळ करायचं आहे पाच सहा ला मान डाव्या दिशेने सहा सात ला मान सरळ आठ ला उजवीकडे नऊ ला सरळ दहा ला दोन हात हात कमरेवरचा एक मान पुढे डावीकडे पाठीमागे उजवीकडे पुढे पुन्हा उजवीकडे पाठीमागे डावीकडे पुढे सरळ हात आहे फक्त मानेची हालचाल अपेक्षित आहे खांद्याची अंगठ्याची हालचाल करू नका हात कमरेवरचा आहे मान पुढे डावीकडे पाठीमागे उजवीकडे पुढे उजवीकडे पाठीमागे डावीकडे पुढे सरळ हात आहे रिलॅक्स आता शोल्डर मूवमेंट करणार आहोत एकदा दोन्ही हात खांद्यावर बाजूने एक दोनला सावकाश सावकाश दोन्ही हातांची ओपन पाठीमागे जा पाठीमागून सावकाश पुढे विरुद्ध दिशेने करणार आहोत त्याच पद्धतीने विरुद्ध बाजूने सावकाश पाठीमागून पुढे पूर्ण खांदे रोटेट झाले पाहिजे दोन्ही हात बाजूला हात खांद्याच्या रेषेत दोन्ही हात बाजूने खाली रिलॅक्स आता डावा हात पुढे घ्या एक डाव्या हाताची मूठ दोन श्वास सोडा श्वास घे दोन्ही हात सावकाश मूठ खांद्याला अजिबात डॅमेज कामा नये सावकाश पाठीमागे हात घ्या आणि पाठीमाग सावकाश पुढे मध्ये आलेला सावकाश खाली खांदे डॅमेज होता कामा नये सावकाश करायचे असतात हात पुढे राहा एक श्वास सोडा श्वास पाठीमाग सावकाश पाठीमाग आणायचे आहे दोन श्वास सोडत हात याच पद्धतीने दोन्ही हात घ्या एक हाताची मूठ श्वास सोडा श्वास घे दोन
सावकाश, शांत अंतःस्रावांना सावकाश पुढे, हात पूर्व स्थितीमध्ये कंठ, हात कमरेवर घ्यायचा आहे, फ्रंट मुवमेंट करणार आहोत. हात कमरेवर, श्वास घ्या, श्वास सोडत कमरेतून डावीकडे, सरळ, इकडे, सरळ, हात जागे. असलेला करणार आहोत. हात कमरेवर, कमरेतून डावीकडे, दोन्ही पाय घ्या, सरळ, श्वास घेत सरळ, उजवीकडे, सरळ, हात जागे. हात कमरेवर, श्वास घ्या, श्वास कमरेत पुढे खाली बघा, 2, श्वास घेत सरळ, 3, श्वास परत कमरेत पाठीमागे, 4, श्वास घेत सरळ, 5, 6 ला दोन्ही हात रिलॅक्स. आता कमरेचं रोटेशन करणार आहोत. कमरेचं चक्र, हात कमरेवर आहे, श्वास घ्या, श्वास परत कमरेतून पुढे, 2, श्वास घेत डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, पुढे, सरळ, हात जागेवर. अजून एकदा करूया. हात कमरेवर आहे, श्वास घ्या, श्वास सोडत कमरेतून पुढे, 2, श्वास घेत डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, पुढे, सरळ, हात जागेवर. रिलॅक्स. आता दोन्ही हात रिलॅक्स सोडा. डावा पाय वरती घ्यायचा आहे, दोन्ही हातांनी हात घ्या. 1, आता करायचं आहे. डावीकडून उजवीकडे 1, 2, जर खोल थांबायला जमत असेल तर पाय खाली घ्या. 1, 2, 3, 4, रिव्हर्स, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. उजवा पाय घेणार आहोत. 1, 2, 3, 4, रिव्हर्स, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. आता सर्व स्नायू मोकळे झालेले आहेत. सूर्यनमस्कारासाठी तयार व्हा. ज्यांना जमतंय जागेची ऍडजस्टमेंट होत असेल, पुढचा तो होईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे हाताची नमस्कार स्थिती आहे. श्वास घ्या, श्वास सोडत कमरेतून पुढे खाली वाकत, दोन्ही हात दोन्ही पायांच्या शेजारी, 2, 3 ला डावा पाय पाठीमागे घ्या, त्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवलेला, मान पाठीमागच्या दिशेने बरोबर. 4 ला उजवा पाय पाठीमागे, 60 तिरपी कंबर वरती, गुडघावरती, दोन्ही पाय घोळवण्याचा प्रयत्न. 5 ला दोन्ही गुडघे, छाती, कपाळ जमिनीवर, 5. 6 ला श्वास घेत सरळ, दोन्ही हात सरळ पाहिजेत, मान पाठीमागे पुढे वाळलेली. 7 ला कंबर वरती उचला आणि टाचा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. 7. 8 ला उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, 8. 9 ला डावा पाय उजव्या पायाजवळ, 9 ओनवी स्थिती. 10 ला श्वास घेत 10. अजून एक करूया. 1, 5, 2 श्वास सोडत खाली, 3 डावा पाय पाठीमागे, 4 उजवा पाय पाठीमागे, 8 तिसरी कंबर खाली, 5 दोन्ही गुडघे छाती कपाळ जमिनीवर, 6 7 कंबर वरती उचला, 8 उजवा पाय दोन्ही 9 डावा पाय उजव्या पायाजवळ आणि 10 ला श्वास घेत रिलॅक्स. आता बैठक स्थितीमध्ये या. 1 डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे,
खूप अवघड असला पण घेत नाही ग. इतक्यात श्वासाची गती वाढलेली आहे सर्वांची. थोडा वेळ कमी करू. दोन्ही पायात अंतर घ्या. रिलॅक्स, फक्त 30 सेकंद रिलॅक्स होऊया. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. आता डावा पाय डावीकडे घ्या. उजव्या पायाची मांडी 1, डावा पाय डावीकडे 2. जास्तीत जास्त डावीकडे घालता बघा. पाय गुडघ्यातून सरळ ठेवा. डाव्या हाताने डाव्या अंगठा पकडा. अंगठा पकडता येत नसेल तर घोट्याजवळ पकडा. जिथे पकडता येते तिथे पकडायचा. त्रास होईल. उजवा हात डोक्यावर. असा स्थिती पूर्ण फक्त काही सेकंदासाठी आपण टिकवणार आहोत. छान जमले सर्वांना. चांगला प्रयत्न आहे. सोडू नका. श्वास घेत सरळ 1, 2 ला दोन्ही हात बाजूने खाली 2, 3 ला डावा पाय सरळ, 4 ला दोन्ही पाय घुसवून. याच पद्धतीने विरुद्ध दिशेने. आता उजवा पाय उजवीकडे, डाव्या पायाची मांडी. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा 2 आणि 3 ला डावा हात डोक्यावर. फक्त काही सेकंदासाठी स्थिती टिकवत आहोत. छान जमलंय सर्वांना. चांगला प्रयत्न आहे. कंठ सोडणार आहोत. 1 ला कमरेतून सरळ, दोन्ही हात कमरेची जाडी 1, 2 ला मांडी घातलेला पाय सरळ करा आणि 3 ला दोन्ही पाय घ्या. आता डावा पाय पाठीमागे घ्या. उजवा पाय पाठीमागे. वज्रासनात घ्या. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी वज्रासनात बसायचं नाही. श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही हात पाठीमागे. डाव्या हातावर उजवा हात. खांदे पाठीमागे ओढा. श्वास घ्या. श्वास सोडत कमरेतून पुढे खाली बघा आणि कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत प्रयत्न करा. छान जमले सर्वांना. चांगला प्रयत्न आहे. सावकाश श्वास घेत कमरेतून सरळ 1, 2 ला दोन्ही हात बाजूने 2. रिलॅक्स. आता पाठीवर झोपायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी झोपा. बाकीच्यांनी बसतात तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी पाठीवर झोपायचं. बरोबर. छान. आता शयनस्थिती मधून पहिल्यांदा डावा पाय वरती उचलायचा आहे. नंतर उजवा पाय सतत गतीने कंटिन्युअसली 10 काउंट. 1, मान जमिनीवर 2, 3, 4, 5, 6, पाय सरळ 7, 8, 9, 10. रिलॅक्स. पाय मोकळे झालेले आहे. आता फक्त 15 सेकंदासाठी थांबा. श्वास थोडा श्वास घे. दोन्ही पाय 90 डिग्री मध्ये. ती पाच दुकान पाहतात. फक्त 15 सेकंद. पाय तुमच्यातून सरळ ठेवा. ज्यांना त्रास होतोय त्यांनी सोडायला हरकत नाही. फक्त 5 सेकंद. मान जमिनीवर. सोडणार आहोत. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जमिनीवर. संथ श्वसन. दोन्ही पायात अंतर घ्या. दोन्ही पायात अंतर घ्या. टाचा आतला बसला. दोन्ही हात शरीरापासून विलंब. हाताची बोटे अर्धवट मिटलेली. मान डावीकडे किंवा उजवीकडे कललेली. संथ श्वसन. मान जमिनीवर टेकवायची आहे. पूर्णपणे बॉडी रिलॅक्स करा. आताच आपण काही आसनं केलेली आहेत. काही सूक्ष्म व्यायाम केलेले आहेत. सूक्ष्म व्यायामामुळे शरीरावर जो ताण आलेला आहे तो दूर करणार आहोत. संथ श्वसन. रिलॅक्स
शरीरावर आलेला संपूर्ण ताण दूर करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. सोडणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्या. एक, दोनला दोन्ही हात कमरे शेजारी. दोन, बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. दोन्ही हात हाताच्या कोपरावर. एक आणि दोनला बैठक स्थिती पूर्ण. दोन. दंड स्थितीमध्ये घ्या. दंड स्थितीमधील दोन आसने थांबणार आहोत. दंड स्थिती पूर्ण. दोन्ही पाय अंतर घ्या. डावा पाय डावीकडे. एक, पाय उजवीकडे. दोन, तीन, सावकाश. चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली. कंठ श्वसन. दोन्ही हात डोक्याच्या शेती. हात एकमेकांवर लॉक आहेत. डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ, पाय ढकलून सरळ. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली. दोन्ही पाय झुकून घ्या. ताडासन करायचं आहे. श्वास थोडा श्वास घे. दोन्ही हात डोक्याच्या हाताची जोडी लॉक. श्वास थोडा श्वास घे. दातावरती आणि संपूर्ण शरीरावर छान करणे. सर्वांना त्या स्थितीमध्ये स्थिर राहा. रिलॅक्स. श्वास टाका जमिनीवर. एक, दोनला दोन्ही हात बाजूने खाली. दोन, हात कमरेवर घ्या. फक्त कमरेवर रोटेशन. 1, 2, 3, 4, 5. रिवर्स. 2, 3, 4, 5. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली. दोन्ही पाय जोडलेले. हरिओम. मध्ये या. खाली बसायचं. आपण सगळीकडे बरोबर श्वास आहे आणि तो जो काही आजार आहे तो श्वासाचे संबंधित असा आजार आहे. तर त्याच्यासाठी आपल्या शरीरात ऑक्साईड आपल्या शरीरातच आहे. हे फक्त आपल्याला जास्त प्रमाणात काय करायचं आहे ते कसं करायचं. तर आपण मकाराच्या म्हणताना जो मकार असतो किंवा भ्रामरी करण्यासाठी श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना आपण तो मकाराने सोडायचा. श्वास घेतला. श्वास घेतल्यानंतर तो मकाराने सोडायचा. त्याच्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिजन तयार होऊन हे सिद्ध झालेलं आहे. काही व्हिडिओ आहे. श्वास घेतल्यानंतर नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. ठीक आहे.
मकाराने श्वास बाहेर सोडायचा. ठीक आहे, चला आपण आता सगळे करून पाहूयात. 2 अंगठे आहेत ते कानात ठेवा. हा, हलकासा जास्त दाब देऊ नका. हा, पुढची 2 बोटं आहेत ती डोळ्यांवर ठेवा. हा, पुढची 2 बोटं डोळ्यावर, पुढची 2 बोटं नाकपुडीवर ठेवा आणि राहिलेली 4 बोटं तोंडावर ठेवा. नाकपुडीने श्वास घ्या आणि मकाराने सोडायचा. आता सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. भुंगा कानाजवळ आल्यावर कसा घू आवाज येतो तसं झालं पाहिजे. पुन्हा श्वास घ्यायचा आणि पुन्हा मकाराने श्वास सोडायचा. मी सांगतो त्यावेळी श्वास घ्या, म्हणजे सगळ्यांच्यात सारखेपणा येईल. श्वास सोडा. श्वास घ्या पूरक भ्रामरी रेचक. पूरक भ्रामरी रेचक. पूरक भ्रामरी रेचक. पूरक रेचक. चला थांबायचं आहे. हात खाली आणा. याच्यातलाच आणखी एक प्रकार आणखी एक करता येतो. मकाराने श्वास सोडता येतो. त्याच्यासाठी आता तुम्ही सर्वजण मोबाईल वापरता. मोबाईल मध्ये सेल्फी काढताना तुम्ही कसा पाऊट करता ओठाचा, हा, पाऊट करून सेल्फी काढता की नाही, तर तसाच पाऊट करायचा. त्या पाऊट मधून जीभ बाहेर काढायची, जिभेची पन्हाळ करायची. ठीक आहे, मी म्हटलं असतो ओठाचा गोल करा किंवा चंबू करा आणि त्यातून जीभ बाहेर काढा, तर कदाचित लक्षात लवकर आलं नसतं. म्हणून सांगितलं पाऊट करा, पाऊट मधून जीभ बाहेर काढा, जिभेची पन्हाळ करा, पन्हाळीने श्वास घ्यायचा आणि सोडताना पाठीचा कणा ताट ताट बसायचं. हा, चला. शीतली पूरक, त्याला म्हणायचं शीतली पूरक भ्रामरी रेचक. हा, थांबायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला घरी पण करता येईल. बसल्या बसल्या अगदी तुम्हाला वाटलं नाही पद्मासन घालून बसायचं, टेबल खुर्चीवर बसा, कुठेही बसा, फुरसत मध्ये तुम्ही हे करू शकता. तेवढाच प्रतिबंध. ठीक आहे, थांबूया तिथे. फक्त एकच शेवटचं, फक्त एकच. हा, आपण टाळ्या वाजवायच्या. आपल्या शरीरावर ॲक्युप्रेशरचा प्रकार आहे. या आपल्या हातावर सगळं, तळव्यांवर सगळे शरीराचे जेवढे काय आपले इंद्रियाचे पॉइंट आहेत ते आहेत. हे दाबल्यामुळे ॲक्युप्रेशर होतात आणि ऍक्टिव्हेट होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. सगळ्यांनी माझ्या बरोबर टाळी वाजवण्याचा प्रयत्न करायचा. हा, एका सुरात वाजली पाहिजे. हाताला मुंग्या आल्या, हाताचे तळवे लाल झाले.
ठीक आहे. फक्त हे रूम मध्येच करायचं, घरातच करायचं, बाहेर जाऊन करायचं. हा ठीक आहे. हरिओम. धन्यवाद शिरीष कुंभार सर आणि निकिता कुंभार. अत्यंत चांगला असं योगाचं प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि आपल्याकडून करून घेतलेलं आहे. आता मी माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, रजिस्ट्रार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचे. श्रेयस. शिरीष कुंभार सर आणि निकिता कुंभार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचे. पवार सर, जिमखाना चेअरमन. यानंतर मी हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद सर. दोस्तों, भारतीय परंपरा में पहले गुरुकुल हुआ करता था और उसी गुरुकुल में योगा अभ्यास का अध्ययन और उसका मनन हुआ करता था. लेकिन धीरे धीरे समय बदलता गया और हम भी बदलते गए और जिस तरह से गुरुकुल में जो योग अभ्यास हुआ करता था वह तितर बितर हुआ और उस तरह से हम भी जो है उससे अलग हो गए. लेकिन हमारे शारीरिक क्षमता को बरकरार रखने के लिए जीवन में जिस तरह से योग महत्वपूर्ण है और उसकी महत्ता को हमारे योग गुरु रामदेव बाबा से लेकर आज की ये पूरी पीढ़ी जो है यानी टीचर तक अपने विद्यार्थियों को सक्षम बनाने के लिए, उसको सक्षम बनाने के लिए योग का अध्ययन जो दिया जा रहा है उसी का एक यह जरिया था. दोस्तों, आप भी अपने जीवन में निश्चित तौर पर जो है योग का अध्ययन कीजिए और इस आज जो 21 जून है इस योग अभ्यास देने के लिए हमारे बीच जो कुंभार सर पधारे हैं और उन्होंने अनेक प्रत्याशित जो है उन्होंने लिया और जिस तरह से कि कान को बंद करने के लिए जब हमने आवाज निकाला सर तो ऐसा लग रहा था कि हमारा आवाज कितना सुंदर है, कहीं उसमें गड़बड़ नहीं है. और जब हम बोलते हैं तो ऐसा लगता है कि हमारा आवाज कितना घिनौना है. लेकिन अपने और दूसरा जो योगाभ्यास आपने कराया हाथ की तालियां बजाने का, सर ऐसा लग रहा था कि एक दिन जब हम स्कूल में पढ़ते थे और टीचर जब हमें मारा करते थे तो उसका आज हमें यह अनुभव हुआ कि उसके जरिए यानी हाथ के जरिए ये योग जो है हमें आएगा. सर आपने निश्चित वाकई में बहुत ही महत्वपूर्ण तरीके से जो है हमें यह योग प्रशिक्षण हमें दिया और आप हमारे महाविद्यालय में आए. इसीलिए मैं महाविद्यालय की ओर से, पुणे जिला शिक्षण मंडल की ओर से आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और जिनका महत्वपूर्ण योगदान इस पाठ्यक्रम को लेने के लिए जिनका रहा वे हमारे महाविद्यालय के प्राचार्य जिन्होंने नित्य समय समय पर हमें मार्गदर्शन तो करते ही है लेकिन शारीरिक क्षमता को बरकरार रखने के लिए जिस योग की आवश्यकता है उस योग को पुनश्च फिर से जीवन में अमल लाने के लिए उनका यह योगदान अत्यंत सराहनीय रहा. सर आप इस मौके पर आए और हमारे साथ यहाँ पर इस अभियान में शरीक हुए, इसलिए मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. और जिन्होंने वाकई में बहुत खूबसूरत और सुंदर तरीके से जो जिस तरह से उन्होंने यह योग का अभ्यास किया, तरह तरह के योग के माध्यम से हमें हमारे शरीर को जिस तरह से सक्षम बनाने के लिए उन्होंने हमें कुछ प्रात्यक्षिक दिखाए, वो हमारी महाविद्यालय की विद्यार्थिनी निकिता जी
कि जिनका तो इसमें काफी अच्छा महत्वपूर्ण अभ्यास है। जब हमने उनका यह अभ्यास देख रहे थे तो हमें ऐसा लगा कि अरे हम भी ऐसा करना चाहिए, उनके जैसा लवचिक शरीर जो है हमें भी बनाए रखना चाहिए। लेकिन आप समय का तकाजा है, लेकिन दोस्तों आप निश्चित तौर पर बनाए रख सकते हैं। निकिता जी आपने बहुत ही खूब सुंदर इस तरह से जो है प्रात्यक्षिक दिखाए, इसीलिए मैं महाविद्यालय की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूं, आभार ज्ञापन करता हूं। और इस अभियान में जो महाविद्यालय के रजिस्ट्रार है, वाइस प्रिंसिपल लोबो सर है, उप प्राचार्य तांबड़े सर है और पवार सर और महाविद्यालय के अन्य विभाग के अध्यापक है, और उसके साथ साथ जो फूल के जैसे कि अभी जो आपने थोड़ा वर्जिश की, कसरत की और आपका चेहरा कितना प्रफुल्लित हो गया, ऐसे हमारे सामने बैठे हुए हमारे महाविद्यालय के विद्यार्थी जिनको आगे चलकर अपना भविष्य योग के माध्यम से आगे निर्मित करना है, ऐसे विद्यार्थी आप भी इस योग में शरीक हुए और इसकी शोभा बढ़ाई। इसीलिए मैं महाविद्यालय की ओर से आपका सभी लोगों का तहे दिल से आदर करता हूं, सत्कार करता हूं और आभार ज्ञापन करता हूं। और आज का यह कार्यक्रम यहीं पर खत्म हुआ, यह घोषित करता हूं। धन्यवाद।